बस. आता त्यात आपण टाकूयात 2 टेबलस्पून बारीक चिरलेला कांदा आणि याला व्यवस्थित आपण 80% म्हणजे 80% याला आपण शिजवून घेऊयात. आता याच्यामध्ये आपला कांदा जो आहे तो 80% शिजलेला आहे. आता जो आपण मसाला तयार केला होता तो आपण यात टाकूयात वाटण. वा 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 वा. अरे हे अस्सल देसी मोमोज होत आहेत. हो. गुड आयडिया यार यश, ग्रेट. आणि पाण्याचा अजिबात उपयोग करायचा नाही, कारण जेव्हा आपण टाकतो चिकनचा खिमा तेव्हा त्याला पाणी सुटतं ऑटोमॅटिक. आता हे एवढं झाल्यावर त्यात आपण टाकूयात सगळे मसाले. आता यात आपण ॲड करूयात हळद अर्धा चमचा, गरम मसाला अर्धा चमचा, लिंबाचा रस 2 चमचे आणि जी आपण पुदिन्याची पाने घेतली होती तर ती आता आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत वरून. पुदिना आपण याला तेलामध्ये भाजायचं नाही किंवा त्याला तळायचं नाही, त्याची कडवट जी टेस्ट असते ती पूर्ण त्या मसाल्यामध्ये येते. मिंट फ्लेवर. येस, म्हणून त्याला वरूनच टाकायचं याच्यामध्ये. आता यात आपण ॲड करतोय कांद्याची पात 1 चमचा. आता त्याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. काय सुगंध येतोय रे यश, घे. कमालीचा यार. आता याच्यामध्ये आपल्याला जे सगळं टाकलं होतं ते परफेक्ट मिक्स झालेलं आहे. आता यात आपण ॲड करूयात चिकन चिकनचा खिमा. अर्धी वाटी. ओके. आणि त्याला आपण व्यवस्थित मिक्स करूयात. आणि आता यात आपण ॲड करूयात शेवटची गोष्ट, ती म्हणजे चवीनुसार मीठ. त्याला व्यवस्थित आपण मिक्स करूया. आणि 4 ते 5 मिनिटासाठी याच्यावर झाकण ठेवून याला आपण वाफेवरती शिजायला ठेवूयात. मस्त, फार छान ना? एकदम मंद आचेवरती आहे. आणि माझी खात्री आहे आपल्या पदार्थाचं नाव कुठले मोमोज आहेत? खरडा चिकन खिमा मोमोज. खरडा चिकन खिमा मोमोज. खरडा आहे कारण याच्यामध्ये मिरचीचा, पुदिन्याच्या पानांचा, लसूण, कांद्याच्या पातीचा, लसणाचा, अद्रकाचा आणि कोथिंबीरीचा आहे खरडा. चिकन खिमा आहे आणि ह्या सगळ्याचे आपण करतोय मोमोज. म्हणजे मोमोज हा जरी पाश्चात्य पदार्थ असला तरी त्याला खरडा देऊन त्याच्या आतलं जे सारण आहे ते बदलून, ज्याला आपण स्टफिंग म्हणतो, ते बदलून यशनी त्याला पूर्णपणे आपल्या महाराष्ट्रीयन ठसक्यामध्ये आणलेला आहे. हो, अफलातून. मला ह्या थॉटच खूप आवडला. सारण आपलं आता तयार आहे. झाकण काढून बघूया. ब्युटिफुल. त्याला कलर पण छान आलाय, फ्लेवरफुल पण झालंय ते. बघा, चेक करा. राहायला काढू त्याच्यामध्ये. बरं, आता हे आपण चिकन खिमा मोमोज साठी लागणारं स्टफिंग त्याच्यामध्ये तयार केलं. त्याच्यामध्ये आपण खरडा केला आणि मिक्स केला. बरोबर. पण ह्या मोमोज साठी जर आपल्याला काही वेगळ्या फ्लेवरचं स्टफिंग करायचं असेल तर आपण करू शकतो का? हो, नक्की करू शकतो. यात आपण वेगवेगळ्या प्रकारचे सॉसेस, मसाले किंवा आपल्या आवडीनुसार भाज्या ऍड करून तुम्ही याची नवीन स्टफिंग तयार करू शकता. हा, म्हणजे बदल करू शकतो की नाही? आता आपण जे लाटले होते मगाशी ते आपण शीट्स घेऊयात मैद्याच्या आणि 1 टेबलस्पून एवढ्याच्यामध्ये आपण तयार केलेलं खरडा चिकन खिमाचं स्टफिंग ते आपण भरूयात. आणि भरताना तुम्हाला जसं हवं आहे तसं तुम्ही याला डिझाईन किंवा पिंचिंग तुम्ही याला देऊ शकता तुमच्या आवडीनुसार. आता मी माझ्या स्टाईलमध्ये याला पिंच करतोय म्हणजे आपले मोमोज दिसायला पण छान दिसतील. किती छान यार यश. तयार आहे आपला पहिला मोमोज बनून रेडी. यार मला तुझं खूपच कौतुक वाटतंय. किती छान कळीदार त्याला आकार दिलायस यार. सफाई एकदा मिक्स करा. मिक्स करूयात आपण याला एकदा. परत आपण सेम जसं आपण पहिला मोमोज केला होता तर तसं आपण परत दुसरा पण करून घेऊयात. आता आपण हा गॅस बंद करूया. वा, मस्त. आता आपण करूया सेकंड स्टफिंगचं मोमोज, पण त्याला आपण देऊयात दुसरा डिफरंट शेप. अरे क्या बात आहे. सोपा पण असेल आणि तुम्ही त्याला इझिली करू पण शकता. चवीतही फरक, आकारातही फरक. त्याला असं मधून बंद करून घ्या आणि त्याला इथून फोल्ड करून
प्रेस करा. सेम असं करून त्याला असं फोल्ड करा. लाईक या फॉर्ममध्ये तुमचं मोमोज पॉकेट बनून तयार ready. झालंय. Yes. या फॉर्ममध्ये लाईक मला चॉकलेट पण मोमोज बोलू शकता. त्याला तसा शेप त्याला आलेला आहे. सेम आपण तसंच परत दुसरं पण करून घेऊयात. फार छान झालं. आता मोमोज म्हणलं की वाफवून आलं. येस. मग आता आपण गॅस लावून घेऊया. आणि पाणी करून त्याला स्टीम करत. येस सर. ही मात्र बेसिक तयारी मी थोडीशी करून ठेवतो. हो, जेणेकरून लवकर होईल. अर्थात हे बघ खाली पाणी घातलेलं आहे, जाळीदार ठेवलेलं आहे. याला काही लावायचंय? नाही, काहीच नाही. त्या नाही लावलं तरी पण चालेल, कारण आपण जे पीठ मळलं होतं त्यात ऑलरेडी तेल टाकलं होतं. म्हणजे चिपकणार नाही खाली. चल ठेवा मोमोज. किती वेळ लागतो वाफवून व्हायला? 5 ते 6 मिनिटं. 5 ते 6 मिनिटं. झाकण ठेवू? हो. खवय्यांनो, खरडा चिकन खिमा मोमोज आम्ही 5 मिनिटात वाफवून घेतो. तुम्ही बिलकुल वेळ वाया घालू नका. लिहून घ्या साहित्य आणि कृती. खरडा चिकन मोमोज. 4 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: चिकन खिमा 1 वाटी, मळलेला मैदा 1 वाटी, बारीक चिरलेला कांदा 2 चमचे, बारीक चिरलेली कांद्याची पात 1 चमचा, बारीक चिरलेलं लसूण 1 चमचा, बारीक चिरलेलं आलं अर्धा चमचा, बारीक चिरलेली हिरवी मिरची अर्धा चमचा, सुकं खोबरं 2 चमचे, कोथिंबीर, पुदिना 10 ते 12 पानं, 1 लिंबाचा रस, जिरे अर्धा चमचा, गरम मसाला अर्धा चमचा, हळद अर्धा चमचा, मीठ चवीनुसार. कृती: खरडा बनवण्यासाठी एका पॅन मध्ये तेल घाला. त्यात सुकं खोबरं, बारीक चिरलेलं आलं, बारीक चिरलेलं लसूण, बारीक चिरलेली हिरवी मिरची, जिरे घालून परतून घ्या आणि जाडसर वाटून खरडा तयार करून घ्या. मळलेल्या मैद्याचे छोटे गोळे करून घ्या आणि त्याच्या छोट्या पुऱ्या लाटून घ्या. आता एका पॅन मध्ये तेल घाला. त्यात बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्या. नंतर त्यात तयार केलेला खरडा घालून परतून घ्या. आता त्यात हळद, गरम मसाला, लिंबाचा रस, पुदिना, कांद्याची पात घालून एकजीव करून घ्या. शेवटी चिकन खिमा आणि मीठ घालून परतून घ्या आणि झाकण लावून शिजवून घ्या. आता लाटलेल्या पुरीमध्ये तयार केलेलं खरडा चिकनचं सारण भरून बंद करून घ्या. तयार केलेले मोमोज 5 ते 6 मिनिटे वाफवून घ्या. खरडा चिकन मोमोज तयार. आपण आता झाकण उघडूया. 3, 2 and 1 One. गो. ओ हो. क्या बात है. बघा, अप्रतिम मोमोज तयार झालेले आहेत. कमाल. 2 फ्लेवरचे, 2 चवींचे, 2 आकाराचे आणि 2 स्टाईलचे अप्रतिम मोमोज तू तयार केलेले आहेस. थँक्यू सो मच दोस्ता. तू आज इथे आलास, मला तुला भेटून छान वाटलं. मला तुला विचारायचंय, तू एवढं सगळं काय काय करत असतो तब्येतीसाठी, तुझ्या हेल्थसाठी, तुझ्या व्यवसायासाठी, आज इथे येऊन कसं वाटलं? खूप आनंद वाटला मला इथे येऊन. जे माझं भरपूर वर्षाचं स्वप्न होतं त्यात साकार झालेलं आहे ते, तर त्यासाठी मला भरपूर आनंद वाटतोय. आणि या प्लॅटफॉर्मची गरज भरपूर लोकांना आहे. तर माझ्यामुळे हा संदेश मी सगळ्यांना देऊ इच्छितो की या प्लॅटफॉर्मवरती या आणि तुमचं जे आहे स्वतःचं जे पुढचं करिअर ते तुम्ही इथून पण सुरू करू शकता तुम्ही. वा, थँक्यू सो मच. तुझ्या घरची चव तू स्वतः इथे घेऊन आलास हो. आणि आमच्यासाठी पदार्थ केला. आम्हाला छान वाटलं. झी मराठीकडनं, आम्ही सारे खवय्येकडनं ही भेट. थँक्यू सो मच. खूप मनापासून शुभेच्छा. खवय्यांनो, आजच्या भागामध्ये तुम्हाला करतो टाटा, पण उद्याच्या भागात मला आवर्जून भेटा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, वेळ योग्य पद्धतीने वापरा. वेळ इन्व्हेस्ट केला, गुंतवला तर वेळेचे फायदे, रिटर्न्स आपल्याला नक्की मिळतील. कारण तुमची वेळ ही सतत सारखी राहत नाही, ती बदलते. पण बदलती वेळ आपल्या ताब्यात तेव्हाच राहते जेव्हा वाईट वेळेला आपण मेहनतीमध्ये कन्व्हर्ट केलेलं असतं. याच निरोपासह उद्याच्या भागात भेटूया. पाहत राहा आपला अत्यंत लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये, आपल्या घरची चव.